आपण स्टार्ट करूया. चॅप्टर नंबर फर्स्ट आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली तुम्हाला या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट्स आहेत. ओके, तर 5 युनिटमधलं जो पहिला युनिट आहे तो फंडामेंटल्स आहे. सेकंड युनिट तुमचं आहे सोल्युशन्स ऑफ अल्जेब्रिक अँड ट्रान्सडेंटल इक्वेशन्स. थर्ड तुमचं आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस अल्जेब्रिक इक्वेशन्स युजिंग इटरेटिव्ह मेथड्स. फोर्थ तुमचं जो युनिट आहे तो लिस्ट स्क्वेअर रिग्रेशन आहे. आणि फिफ्थ तुमचं युनिट आहे रँडम व्हेरिएबल्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ रँडम व्हेरिएबल. ओके, तर असे तुमच्याकडे टोटल तुमचे 5 युनिट्स तुम्हाला शिकायचे आहेत किंवा तुम्ही 5 चॅप्टर त्यांना बोलू शकता. त्यातला आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे त्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे फंडामेंटल्स. ओके, तर आपल्याला काय करायचं, या सब्जेक्टचे जे फंडामेंटल्स आहेत ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचे. त्यातला जो पहिला पॉइंट आहे दॅट इज सिस्टम अँड स्टेट्स. आता सिस्टम म्हणजे काय असतं आणि स्टेट्स म्हणजे काय असतं, तुम्हाला एक थोडक्यात तुम्हाला काय असतं ते सांगतो मी. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर, समजा कम्प्युटरचं एक एक्झाम्पल देतो. कम्प्युटर ही काय एक सिस्टम आहे. ओके, आणि स्टेट्स म्हणजे काय असतं, जे कम्प्युटरमधले वेगवेगळे पार्ट आहेत. फॉर एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये मॉनिटर असतो. ओके, तुमचा कीबोर्ड येतो, CPU येतो, किंवा इंटरनल डिव्हाइस जे असतात तुमचे ते सगळे इंटरनल डिव्हाइस येतात. मग हे काय आहेत, त्याच्या स्टेट्स आहेत. ओके, म्हणजे सिस्टम म्हणजे काय असतं, एक होल ऑब्जेक्ट असतो आणि त्या ऑब्जेक्टचे सब पार्ट्स म्हणजे काय असतात, त्याचे स्टेट्स असतात. समजलं कन्सेप्ट काय आहे ती. सिस्टम्स म्हणजे काय असतं आणि स्टेट्स म्हणजे काय असतं. एक्झाम्पल पुन्हा एकदा देतो. कम्प्युटर ही एक सिस्टम आहे. ओके, आणि त्याच्या आतमधले जे सब पार्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल मॉनिटर असेल, कीबोर्ड असेल, तुमचं CPU असेल, माऊस असेल, किंवा जे इंटरनल पार्ट्स असतील ते पार्ट्स असतील, तर त्या पार्ट्सना तुम्ही काय म्हणता, स्टेट्स म्हणता. म्हणजे सिस्टम म्हणजे काय असतं, तर होल बॉडी असते आणि स्टेट्स म्हणजे काय असतं, इंटरनल पार्ट्स असतात किंवा त्या होल बॉडी मधले सब पार्ट्स असतात. समजलं? ओके, ही आपली होती पहिली कन्सेप्ट, दॅट इज सिस्टम अँड स्टेट्स म्हणजे काय असतं. ओके, याच्यानंतरचा तुमचं जे पॉइंट आहे ते म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजे काय असतं. ओके, त्याच्यानंतर जे आपलं ट्रेडिशनल सायन्स आहे त्या ट्रेडिशनल सायन्समध्ये एक्सपेरिमेंटसाठी किंवा तुमचं पूर्ण फॉर्म्युलेशन असतं, त्या फॉर्म्युलेशनसाठी कोणती मेथड फॉलो केली जाते किंवा कोणता स्टेप वाईज मॅनर फॉलो केला जातो. त्याच्यानंतर जे सायंटिफिक कम्प्युटिंग असतं त्याच्यामध्ये कोणत्या मेथडनी किंवा कोणत्या स्टेप्सनी तुमचे जे ॲक्च्युअली रिझल्ट्स असतात ते तुम्ही कसे ऑब्टेन करू शकता हे तुम्हाला समजतं. पण त्याच्या अगोदर आपण शिकूया की सिंपल मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजे काय असतं. ओके, त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असतं. आपण मॉडेलिंग हा पार्ट नंतर घेणार आहोत, तो नंतर शिकू. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मॅथमॅटिकल मॉडेल्स म्हणजे काय असतं किंवा त्याचा यूज काय करतात. ओके, तुम्हाला डेफिनेशन सांगतो. अ मॅथमॅटिकल मॉडेल कॅन बी ब्रॉडली डिफाइंड ॲज अ फॉर्म्युलेशन, okay, or we can say that equation that can express the essential features of physical system or process in a mathematical terms. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. अ मॅथमॅटिकल मॉडेल can be broadly defined as a formulation, or we can say that the equation that can express the essential features of physical system, okay, or process in a mathematical term. तुम्हाला मराठीत सांगतो त्याचा मिनिंग काय होतो ऍक्च्युअल मध्ये. फर्स्ट म्यूट करा. ओके, तुम्हाला याचा मिनिंग सांगतो डेफिनेशन किंवा मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतं. की मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असतं, एखादं इक्वेशन असतं किंवा एखाद्या टर्मला फॉर्म्युलेट केलं जातं. ओके, फॉर्म्युलेट कशासाठी केलं जातं किंवा ते इक्वेशन कशासाठी दिले जाते, कारण तुम्हाला एखादी जर वास्ट कन्सेप्ट असेल
तर ती तुम्हाला एका इक्वेशन थ्रू समजावी किंवा मिनिमम टाईममध्ये मिनिमम ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला त्याचं फॉर्म्युलेशन समजावं. ओके, किंवा एखादे फीचर्स, एखाद्या कन्सेप्टचे फीचर्स आहेत ते तुम्हाला मिनिमम टाईममध्ये मिनिमम ऑब्झर्वेशनमध्ये ते फॉर्म्युलेशन कसं आहे ते समजायला पाहिजे. ओके, तर ते जे असतं ते फिजिकलच्या सिस्टम्स असतात त्यांना फॉर्म्युलेट केलं जातं किंवा त्या फिजिकल सिस्टमसाठी इक्वेशन दिली जातात. ओके, तर या अशा फिजिकल सिस्टमचे जे फॉर्म्युलेशन असतं किंवा जे इक्वेशन दिले जातात ती मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये दिली जातात. मग याच फॉर्म्युलेशन्सना किंवा याच इक्वेशन्सना जर तुम्ही कंबाईन केलं तर त्या कंबाईन जे तुमच्याकडे सिस्टम तुम्हाला मिळते त्या सिस्टमला तुम्ही मॅथमॅटिकल मॉडेल असं म्हणता. पुन्हा एकदा सांगतो, मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी फिजिकल सिस्टम तुम्हाला डिस्क्राईब करायची आहे तर ते डिस्क्राईब करण्यासाठी तुम्ही काय करता तर फिजिकल सिस्टमला फॉर्म्युलेट करता किंवा त्याच्यासाठी वेगळे वेगळे एक्सप्रेशन्स देतात किंवा इक्वेशन्स तयार करता. मग ते एक्सप्रेशन्स ते जे फॉर्म्युलेशन असतं त्याच्यापासून एक जी सिस्टम तयार होते त्या सिस्टमला तुम्ही मॅथमॅटिकल मॉडेल असं म्हणता. ओके, मग तुमची जे फॉर्म्युलेशन असतं किंवा तुमचे जे एक्सप्रेशन्स तयार होतात किंवा ते जे इक्वेशन्स असतात ते तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तयार केलेले असतात किंवा त्याच्यापासून जी सिस्टम तयार होते ती मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये असते. म्हणून त्या मॉडेलला तुम्ही मॅथमॅटिकल मॉडेल असं म्हणता. ओके, त्याच्यानंतर मॉडेलिंग म्हणजे काय असतं. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मॅथमॅटिकल मॉडेलिंग शिकायचं. ओके, मग हे मॉडेलिंग म्हणजे काय असतं की ॲक्च्युअलमध्ये ते जे गिवन मॉडेल असतं त्याला फॉर्म्युलेट करणं. ओके, ते जे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्या सिस्टममध्ये जे वेगळे वेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत जे एक्सप्रेशन्स आहेत त्यांना सेपरेट करणं. ओके, आणि जशी तुम्हाला गरज आहे जशी तुमच्या कम्प्युटरच्या सिस्टमला गरज असेल त्याच्याप्रमाणे त्याचा यूज करणं, त्या पूर्ण प्रोसेसला तुम्ही काय म्हणता मॉडेलिंग म्हणता. ओके, समजलं मॉडेलिंग म्हणजे काय असतं की एखाद्या जे एखादं मॉडेल असतं त्याला फॉर्म्युलेट करणं, प्रत्येकाला सेपरेट करणं आणि तुम्हाला जशी गरज आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला यूज करणं प्रत्येक एक्सप्रेशनला किंवा त्या फॉर्म्युलेशनला. दॅट इज युअर मॉडेलिंग. ओके, तर मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये तुम्हाला स्टेप्स फॉलो करावे लागतात. ओके, जर तुम्हाला ॲप्रोप्रिएट आन्सर किंवा ॲप्रोप्रिएट रिझल्ट्स हवे असतील, जर मॅथमॅटिकल मॉडेलचा यूज करून तुम्हाला जर ॲप्रोप्रिएट आन्सर किंवा ॲप्रोप्रिएट रिझल्ट्स फाइंड करायचे असतील तर तुम्हाला काहीतरी स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. मग त्या स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये सांगतो. पहिली स्टेप्स असते तुमची, तुम्ही काय करता मॉडेलिंग करता, इट मीन्स डिस्ट्रीब्युशन करता किंवा फॉर्म्युलेट करता तुमच्या गिवन प्रॉब्लेमला. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय होते तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करता ॲप्रोप्रिएट न्यूमरिकल मेथड अप्लाय करता त्या प्रॉब्लेमसाठी किंवा ॲप्रोप्रिएट न्यूमरिकल मेथड चूज करता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ती झाली सेकंड स्टेप. थर्ड स्टेपला काय करता तुम्ही ती जे सोल्युशन आहे त्याच्यासाठी काय करता अल्गोरिदम डिझाईन करता किंवा प्रोग्राम डिझाईन करता. ओके, फिफ्थ स्टेपमध्ये काय होतं तुम्ही काय करता ऑपरेशन किंवा कम्प्युटरचं जे एक्झिक्युशन असतं ते करता. म्हणजे काय करता ऑपरेशन एक्झिक्यूट करता. आणि फिफ्थ स्टेपला काय असतं इंटरप्रिटेशन केलं जातं. तुमचे जे रिझल्ट्स आहेत त्यांना पुन्हा रिचेक केलं जातं जेणेकरून तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही पुन्हा दुरुस्त कराल आणि तुम्हाला ॲप्रोप्रिएट रिझल्ट्स मिळतील. ओके, या 5 स्टेप्स मॅथमॅटिकल मॉडेलिंगमध्ये कॅरी केल्या जातात. जर तुम्हाला चांगलं सोल्युशन किंवा चांगले रिझल्ट्स ऑब्टेन करायचे असतील एखाद्या प्रॉब्लेमवरती तर तुम्ही हे 5 स्टेप्स फॉलो करू शकता. पुन्हा एकदा सांगतो मॅथमॅटिकल मॉडेलिंगचे 5 स्टेप्स कोणते कोणते आहेत. पहिल्यांदा तुम्ही मॉडेलिंग करता, इट मीन्स फॉर्म्युलेशन ऑफ युअर प्रॉब्लेम. सेकंड स्टेप तुम्ही ॲप्रोप्रिएट न्यूमेरिकल मेथड्स चूज करता जेणेकरून तो प्रॉब्लेम त्या मेथडनी सॉल्व्ह केला जाईल. थर्ड तुम्ही काय करता अल्गोरिदम तयार करता त्या स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी, म्हणजे तुम्ही काय करता कोडिंग करता किंवा प्रोग्रामिंग करता. फोर्थमध्ये तुम्ही काय करता ऑपरेशन एक्झिक्यूट करता किंवा त्या कोडला एक्झिक्यूट करता. आणि फिफ्थमध्ये काय करता तुम्ही इंटरप्शन ऑफ युअर रिझल्ट, म्हणजे काय तुम्ही पुन्हा रिचेक करता रिझल्टला आणि जे जे ड्रॉबॅक्स आहेत किंवा जे बग्स आहेत ते काढता आणि ॲप्रोप्रिएट रिझल्ट फाइंड करता. ओके, तर हे आहेत तुमचे मॅथमॅटिकल मॉडेल. ओके,
आता मॅथमॅटिकल मॉडेलिंगच्या नंतर तुमचा जो पॉइंट आहे दॅट इज युअर न्यूमरिकल कम्प्युटिंग अँड सायंटिफिक कम्प्युटिंग. म्हणजे काय असतं? ओके, न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे काय असतं आणि सायंटिफिक कम्प्युटिंग म्हणजे काय असतं तर ते तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर मला तुम्ही सांगा की तुम्ही अगोदर शिकला असाल कम्प्युटिंग म्हणजे काय असतं, लास्ट सेमिस्टरला तुम्हाला झालं असेल. ओके, तर मला सांगा कम्प्युटिंग वर्डचा मिनिंग काय होतो? कम्प्युटिंग म्हणजे काय असतं? बोला. कम्प्युटर वर्डचा मिनिंग काय असतो? बोला. कोणाला येत नाही कम्प्युटिंग वर्डचा मिनिंग काय होतो? कोणाला माहिती आहे कम्प्युटिंग म्हणजे काय असतं? अक्षता, फातिमा, गानम, निकिता, पंकज, प्रथमेश, बोला. प्रोसेसिंग. कम्प्युटिंग म्हणजे काय असतं? प्रोसेसिंग असतं. सिम्पली प्रोसेसिंग असतं फक्त. अजून काय असतं? कंप्लीट मिनिंग काय असतो कम्प्युटिंगचा? ठीक आहे, मी सांगतो, बघा नीट ऐका. कम्प्युटिंग म्हणजे काय असतं? असं कॅल्क्युलेशन असतं किंवा असं प्रोसेस फॉलो केली जाते की ज्या प्रोसेसनी किंवा ज्या कॅल्क्युलेशनमध्ये तुमची अरिथमॅटिक, ओके, किंवा नॉन अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन्स असतात किंवा स्टेप्स असतात ज्यांना फॉलो करून तुम्ही वेल डिफाईन्ड रिझल्ट फाइंड करता. ओके, कम्प्युटिंग म्हणजे काय असतं? अशी प्रोसेस असते किंवा असं कॅल्क्युलेशन असतं विच फॉलोज अरिथमॅटिक और यू कॅन से दॅट नॉन अरिथमॅटिक स्टेप्स, ओके, विच फॉलोज अ वेल डिफाईन्ड मॉडेल. पुन्हा काय सांगतो की कम्प्युटिंग is a calculation that includes both arithmetical and non-arithmetical steps which follows a well-defined model. It means your computing. Computing म्हणजे काय असतं की असं कॅल्क्युलेशन असतं जे अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशन असू शकतं किंवा नॉन अरिथमॅटिकल कॅल्क्युलेशन असू शकतं, पण एक स्पेसिफिक स्टेप्सना फॉलो करतं. ओके, जे कॅल्क्युलेशन स्पेसिफिक स्टेप्सना फॉलो करतो आणि ज्याचं मेन एम किंवा ज्याचं मेन टार्गेट एक वेल डिफाईन्ड मॉडेल असतं. ओके, इट मीन्स याला कम्प्युटिंग म्हणू शकता तुम्ही. कम्प्युटिंगमध्ये दोन टाईपच्या कम्प्युटिंग असतात. पहिली कम्प्युटिंग असते न्यूमरिकल कम्प्युटिंग आणि सेकंड असते सायंटिफिक कम्प्युटिंग. ओके, आता न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगतो. ओके, न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे काय तर वेगळ्या वेगळ्या अनालिटिकल मेथड्स यूज करून जी कम्प्युटिंग मिळतं किंवा वेगळ्या वेगळे अनालिटिकल ज्या मेथड्स आहेत जे कॅल्क्युलेशन जे तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायचं, कम्प्युटिंग म्हणजे काय असतं इन शॉर्ट कॅल्क्युलेशन्स असतात तुमच्याकडे किंवा वेगळ्या वेगळ्या प्रोसेस असतात ज्या एका वेल डिफाईन्ड मॉडेलला फाइंड करण्यासाठी यूज केल्या जातात. ओके, तर ते कॅल्क्युलेशन्स तुमचे जर अरिथमॅटिक असतील, ओके, किंवा जे ज्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स करताना तुम्ही अनालिटिकल मेथड्स यूज करताय, ओके, किंवा न्यूमरिकल मेथड्स यूज करताय, तर अशा कम्प्युटिंगला तुम्ही काय करता न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणता. इट मीन्स वॉट न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे काय न्यूमरिकल मेथड्स किंवा अनालिटिकल मेथड्सचा यूज करून जे कम्प्युटिंग केलं जातं त्याला तुम्ही न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणता. ओके, आणि सायंटिफिक कम्प्युटिंग म्हणजे काय असतं की न्यूमरिकल कम्प्युटिंग किंवा न्यूमरिकल मेथड्स पासून त्याचा जो स्टडी मटेरियल असतं त्याचं सिम्युलेशन केलं जातं.
ओके, किंवा वेगळे वेगळे प्रिन्सिपल्स आहेत, वेगळे वेगळे फिनॉमिनन्स आहेत, ओके, त्याचा यूज केला जातो, किंवा थेरॉटिकल अप्रोचेसचा यूज केला जातो, किंवा सायंटिफिक जे अप्रोचेस असतात त्याचा यूज केला जातो. अशा कम्प्युटिंगला काय म्हणतात तुम्ही? सायंटिफिक कम्प्युटिंग म्हणतात. ओके, पुन्हा एकदा सांगतो, न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणजे काय असतं की न्यूमरिकल मेथड्स किंवा अनालिटिकल मेथड्सचा यूज करून जे कम्प्युटिंग केलं जातं त्यांना न्यूमरिकल कम्प्युटिंग म्हणतात. सायंटिफिक कम्प्युटिंग म्हणजे काय असतं, जे थेरॉटिकल ज्या कन्सेप्ट असतात किंवा जे वेगवेगळे फिनॉमिनन असतात किंवा सिम्युलेशन्स असतात, किंवा तुम्ही म्हणू शकता वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स असतात, जे प्रिन्सिपल्स सायंटिफिक बेसिसवर लिहिले जातात, त्याचाही प्रिन्सिपलचा किंवा अशा फिनॉमिनांचा यूज करून तुम्ही काय करता, जे कम्प्युटिंग करता किंवा जे कॅल्क्युलेशन करता, दॅट कॅल्क्युलेशन इज युअर सायंटिफिक कम्प्युटिंग. समजलं काय असतं? ठीक आहे. याच्यानंतरचा जो आपला पॉइंट आहे तो म्हणजे कन्झर्वेशन लॉज अँड इंजिनिअरिंग. ओके, तर आता तुमच्याकडून आन्सर आणि एक्सपेक्टेड आहे मला की कन्झर्वेशन लॉज मध्ये ज्या ज्या कन्सेप्ट येतील, आय थिंक तुम्हाला 11th-12th फिजिक्समध्ये त्या कन्सेप्ट झालेल्या असतील. सो तुमच्याकडून आन्सर्स येणं मला एक्सपेक्टेड आहे आत्ता. ओके, तर मी स्पेसिफिक नाव घेऊन तुम्हाला क्वेश्चन्स विचारेन आणि तरी मला आन्सर्स करायचे. ओके, जर सांगता आले नाहीत तर तुम्ही तेच जे क्वेश्चन्स आहेत ते मी उद्याच्या लेक्चरला फॉलो करणार, त्या क्वेश्चन्सचा स्टडी करून यायचा उद्या येताना. ओके, बघा आपला नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज कन्झर्वेशन लॉज अँड इंजिनिअरिंग. सगळ्यांनी तुमची जी अटेंडन्स आहे ती चॅटबॉक्समध्ये टाका. जे जे आता लेक्चरला प्रेझेंट आहेत त्यांनी त्यांची अटेंडन्स म्हणजे त्यांचं नाव आणि त्यांचा रोल नंबर हा चॅटबॉक्समध्ये टाका. ओके, तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे कन्झर्वेशन लॉज अँड इंजिनिअरिंग. इट मीन्स व्हॉट? जे कन्झर्वेशन लॉ तुम्हाला काय सांगतो माहिती आहे ना, जो लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे हा प्रत्येक इंजिनिअरिंगच्या फील्डसाठी कसा ॲप्लिकेबल आहे आणि त्याचं स्टेटमेंट काय आहे, प्रत्येक इंजिनिअरिंगच्या फील्डच्या रिलेटेड त्याचं स्टेटमेंट काय आहे. फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल, तर या प्रत्येक इंजिनिअरिंगसाठी लॉ ऑफ कन्झर्वेशनचं किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशनचं स्टेटमेंट काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं या पॉईंटमध्ये. ओके, तर पहिल्यांदा इंजिनिअरिंग मध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे, त्याचं एक्सप्लेनेशन देतो. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो बघा. अकॉर्डिंग टू कन्झर्वेशन लॉ दॅट some quantity or property remains constant during and after an interaction or process, as conservation of charge or conservation of linear momentum. Okay, so this is the law of conservation. Conservation the law काय सांगतो, according to law of conservation some quantity or property remains constant during and after an interaction or process. ओके, तर एखादी जर प्रॉपर्टी असेल, एखादी सिस्टम आहे, ओके, किंवा एखादी तुमच्याकडे क्वांटिटी आहे, ओके, तर ती क्वांटिटी जर एखाद्या प्रोसेसमध्ये असेल किंवा अंडर प्रोसेसमध्ये असेल, ओके, तर ती क्वांटिटी ती प्रोसेस झाल्यानंतरही ती सेमच राहते. ओके, आफ्टर इंटरॅक्शन और जेव्हा प्रोसेसिंग होत असते त्यावेळेस. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो केमिकलमधलं. समजा तुमच्याकडे एक मटेरियल आहे, त्या मटेरियलवर तुम्ही कोणतीतरी प्रोसेस कॅरी आउट करता. मग ती प्रोसेस कॅरी करताना आणि प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या मटेरियलची ज्या प्रॉपर्टीज असतील, त्या मटेरियलचं जे वेट असेल ते सेमच राहील. इंटरॅक्शनचे जे पहिलं होतं ते किंवा रिएक्शनचे पहिलं होतं ते आणि रिएक्शन झाल्यानंतरही. ओके, दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ऍक्च्युली लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे हा. ओके, सो हेच सेम तुम्हाला सांगितलंय या स्टेटमेंटमध्ये. स्टेटमेंटमध्ये पुन्हा सांगतो, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन सम क्वांटिटी रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग अँड आफ्टर इंटरॅक्शन, ओके, ॲज अ कन्झर्वेशन ऑफ चार्ज or we can say that as a conservation of linear momentum. Okay,
तर हा झाला लॉ ऑफ कन्झर्वेशन. आता मला कोण सांगेल हा परत लॉ ऑफ कन्झर्वेशन रिपीट करून कोण सांगेल? सर, हा बोला. according to the law of conservation, state that some property remains constant during and after interaction at the conservation of linear momentum. ओके, एक्सप्लेन कर जरा काय लॉ ऑफ, सिंपल वर्ड्स मध्ये सांग, तुझ्या ओन वर्ड्स मध्ये सांग. लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतोय? बोला, तुमच्या ओन वर्ड्स मध्ये सांगा की लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो की Property remains always constant during and after interaction. ओके, राईट. त्याच्यानंतर आपण काय बघूया, समजलं असेल होप्स सगळ्यांना लॉ. त्याच्यानंतरचं जे इंजिनिअरिंग मध्ये हाच जो लॉ आहे, त्या लॉला वेगळ्या नावाने आपण समजलं जातं. ओके, तर ते लॉज कोणते कोणते आहेत? ओके, हा जो कन्झर्वेशनचा लॉ आहे हा सगळ्या इंजिनिअरिंग स्ट्रीम मध्ये कसा फिरून सांगितला जातो त्याचं स्टेटमेंट तुम्हाला त्यांनी दिले. ओके, तर ते स्टेटमेंट कसे कसे आहेत, कुठल्या कुठल्या इंजिनिअरिंग मध्ये कसे कसे स्टेटमेंट यूज केले जातात ते मी तुम्हाला ते सांगतो. आणि त्या स्टेटमेंट मधल्या ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, त्या कन्सेप्टही मी तुम्हाला विचारणार. ओके, सो कन्सेप्ट बघा काय आहे. सर्वात पहिला आहे केमिकल इंजिनिअरिंग. ओके, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो बघा. द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट इन एनी क्लोज सिस्टम सब्जेक्टेड टू नो एक्सटर्नल फोर्स. पुन्हा एकदा सांगतो, द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट इन एनी क्लोज्ड सिस्टम subjected to no external force, the mass is constant irrespective of its changes in form. Okay, the principle that states that the matter cannot be created or destroyed. So it is the law of conservation of matter. समजलं? आता मला यातलं लॉ तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेनच काय सांगितलेलं लॉ मध्ये, पण मला सांगा की आपण क्लोज सिस्टम केमिकल मध्ये किंवा केमिस्ट्री मध्ये आपण क्लोज सिस्टम कशाला म्हणतो? बोला. आपण केमिकल इंजिनिअरिंग मध्ये क्लोज सिस्टम कशाला म्हणतो? 11th झालं ना, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम. बोला. एनर्जी किंवा हीट आत किंवा बाहेर असे जाऊ शकत नाही. काय परत येतो सांगा. एनर्जी किंवा हीट आत बाहेर असे जाऊ शकत नाही. एनर्जी किंवा हीट आय थिंक ओपन सिस्टम मध्ये असं होतं, किंवा आयसोलेटेड सिस्टम मध्ये. तू जे सांगितलंस ना ते आयसोलेटेड सिस्टम मध्ये होतं. आयसोलेटेड सिस्टम इज कम्प्लिटली क्लोज सिस्टम in which there is no transfer of heat and no transfer of matter. ओपन, पुन्हा एकदा सांगतो, ओपन सिस्टम म्हणजे काय असतं मी सांगतो तुम्हाला. ओपन सिस्टम मध्ये कसं असतं, कम्प्लिटली ओपन सिस्टम असते ज्याच्यामध्ये हीटचंही ट्रान्सफर होऊ शकतं तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये आणि मासचंही ट्रान्सफर होतं. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक गॅस आहे आणि त्या गॅसवर तुम्ही समजा पाणी तापत ठेवले एका भांड्यामध्ये. ओके, आणि त्या भांड्यामध्ये पाणी तापत ठेवल्यानंतर काय झालं, जशी जशी गॅसची हीट लागते त्या पाण्याला तसं तसं हीट ट्रान्सफर होते त्या वॉटरला. ओके, त्या भांड्यामधून. हे झालं हीट ट्रान्सफर ऑफ हीट. आणि हीट ट्रान्सफर केल्यामुळे काय होतंय, ते वॉटर आहे ते बॉईल व्हायला लागले. बॉईल झाल्यामुळे काय होतंय, त्याची परत ट्रान्सफॉर्मेशन होते, त्या वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन होते कशामध्ये, वाफेमध्ये. ओके, दिस इज द ट्रान्सफर ऑफ मास. याला मासचं किंवा मॅटरचं ट्रान्सफर म्हणतात. मग ओपन सिस्टम मध्ये काय, जे हीटचं ट्रान्सफर होते म्हणजे काय, एनर्जीचं ट्रान्सफर पण होते आणि तुमचं जे मास आहे त्याचं पण ट्रान्सफर होते. ठीक आहे, एका फॉर्म मध्ये दुसऱ्या फॉर्म मध्ये.
तर ओपन सिस्टम मध्ये एनर्जी आणि मासचं ट्रान्सफर दोघांचंही होतं. क्लोज सिस्टम मध्ये काय होतं, जे तुमचं मासचं ट्रान्सफर आहे ते होत नाही, फक्त एनर्जीला ट्रान्सफर करतं. म्हणजे काय, समजा तुम्ही जर एक पाण्याचं भांडं तुम्ही तापत ठेवलात तर त्याच्यामध्ये पाणी आहे आणि ते गॅसवर तापत ठेवलात आणि त्याच्यावर समजा झाकण ठेवलात तर त्याला तुम्ही काय बोलू शकता, क्लोज सिस्टम बोलू शकता. कारण त्याच्यामधून काय वाफ बाहेर नाही निघणार आहे, पण हीटचं ट्रान्सफर होणार आहे. गॅसमधून जी हीट निघणार आहे तर तुमच्या स्टोव्ह मधून जी हीट निघणार आहे ती त्या भांड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ते वॉटर जे आहे ते बॉईल होणार आहे. पण बॉईल झालेल्या वॉटर मधून जे मासचं ट्रान्सफर होतं ते होणार नाही. ओके, सो दिस सिस्टम इज युअर क्लोज सिस्टम. समजलं. आयसोलेटेड सिस्टम मध्ये काय असतं, कम्प्लिटली पॅक सिस्टम असते, म्हणजे थर्मास. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर थर्मास. थर्मासमध्ये काय असतं, एनर्जी ट्रान्सफर होत नाही, म्हणजे हीट पण कुठे बाहेर जात नाही. बघा, थर्मास तुम्ही गरम चहा त्याच्यात टाकलात तर बाहेरच्या हाताला ते गरम लागत नाही, कारण काय हीटचं ट्रान्सफर होत नाही, ॲज वेल एज मासचं पण ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामधून काय वाफ पण बाहेर येत नाही, कारण ती कम्प्लिटली क्लोज सिस्टम असते. समजलं. ओपन सिस्टम काय असते, क्लोज सिस्टम काय असते आणि आयसोलेटेड सिस्टम काय असते. समजलं. ठीक आहे. लॉ मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, लॉ मध्ये काय सांगितलंय, इन एनी क्लोज सिस्टम सब्जेक्टेड टू नो एक्सटर्नल फोर्स. एखादी क्लोज सिस्टम आहे आणि त्याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय होत नाही, तर अशा वेळेस काय होतं, त्याचं जे मास असतं ते त्याच्या फॉर्ममध्ये किंवा त्याचा जो फॉर्म आहे त्याचा चेंज होत नाही. ओके, म्हणजेच काय, याचा मिनिंग काय होतं की जो मॅटर असतो किंवा त्याचं मास असतं त्या मासला तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही, तर त्या मासला तुम्ही क्रिएटही करू शकत नाही, असा याचा मिनिंग होतो. मग तुम्ही कोणतीही एनर्जी मासवर अप्लाय केलात तर तुम्ही त्या मासला डिस्ट्रॉय करू शकत नाही किंवा त्या मासला डिस्ट्रॉय झालेल्या मासला तुम्ही पुन्हा क्रिएटही करू शकत नाही. तर दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. समजलं. समजा तुमच्याकडे एक क्लोज सिस्टम आहे, त्या क्लोज सिस्टम मध्ये तुम्हाला कोणतेही एक्सटर्नल फोर्स तुम्ही अप्लाय केलेला नाही आहेत त्याच्यावर, तर एक्सटर्नल फोर्स किंवा एनर्जी कुठलीही अप्लाय केलेली नाहीये, तर त्याचं जे वेट असतं किंवा त्याचं जे मास असतं ते रिमेन्स कॉन्स्टंट राहतं. इट मीन्स वॉट, कोणतीही अप्लाय केलेली, समजा न अप्लाय केलेली सिस्टम असेल, ओके, किंवा तुमच्याकडे तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल थ्रू सांगतो तुम्हाला. तुम्ही समजा एखादं बाउल घेतलात आणि त्या बाउलमध्ये समजा तुम्ही पाणी ठेवलं, ओके, आणि ते पाणी ॲज इट इज तुम्ही फक्त बाउल घेऊन बाजूला ठेवला जमिनीवर कुठेतरी, ओके, म्हणजे काय, त्या जमिनीवर कोणताही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर तुम्ही अप्लाय केलेला नाही आहेत, त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही एनर्जी त्याला प्रोव्हाइड केलेली नाही आहे, म्हणजे काय, ते जे पाणी आहे तसं राहणार आहे, त्याच्या मासमध्ये कोणताही चेंज होणार नाही. ओके, हाच लॉ मध्ये तुम्हाला फक्त केमिकल लॉ मध्ये सांगितले की काय सांगितले, एनी क्लोज सिस्टम, समजा तुमच्याकडे एखादी क्लोज सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाहीये, तर त्याचं जे मास असतं ते रिमेन्स कॉन्स्टंट राहतं, म्हणजे मास कॉन्स्टंट राहतं, त्याच्यामध्ये कुठलेही इररिस्पेक्टिव्ह चेंजेस होत नाही त्या मासमध्ये. तर दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इन केमिकल इंजिनिअरिंग. उद्याच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे की मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल आणि इलेक्ट्रॉनिक्स असेल, या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्समध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासचं स्टेटमेंट काय आणि त्याच्यात छोटे छोटे कन्सेप्ट बघायचे. ओके, आजच्या लेक्चरला मी जे काय घेतलं ते समजले सगळ्यांना. पटापट आन्सर करा, फक्त आपल्याकडे 5 मिनिटं शेवटची. जर एखादा पॉईंट समजला नसेल तर मला विचारा, मी तो 5 मिनिटात एक्सप्लेन करतो तुम्हाला. हो की नाही, एवढं तरी पटापट आन्सर द्या. बोला. आजच्या लेक्चरला मी जे पॉईंट कव्हर केले, फॉर एक्झाम्पल तुमचे इंट्रोडक्शन असेल, त्याच्यानंतर मॉडेलिंग असेल, ओके, त्याच्यानंतर कम्प्युटिंग असेल, सिस्टम आणि स्टेट्स म्हणजे काय असेल ते असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन असेल, केमिकल इंजिनिअरिंग मधला किंवा आयसोलेटेड सिस्टम, या सगळ्या सिस्टम सांगितलं ते. बोला, कोणता डाऊट असेल तर विचारा मला. सगळं समजलंय सगळ्यांना, मी जे काही पॉईंट कव्हर केलेत ते.